विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आज जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे. यानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा विज्ञान कृती विज्ञानाच्या दिशेनं या संकल्पनेवर आधारित विविध सत्र, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार आणि राज्यातल्या अन्न सुरक्षेसंबंधित उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात 189 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगानं वारी मार्गावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं विशेष सेवा देण्यात येणार आहे. वारी मार्गावर औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी आरोग्य विभाग आणि औषध पुरवठादार यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यात येत असून वारी मार्गावर असणाऱ्या अन्नछत्रांमध्ये स्वच्छ तसंच निर्भेळ अन्न मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. शिक्षण आणि उद्योगाला एकत्र आणून एक सुदृढ परिसंस्था निर्माण करणं आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी अधिक सक्षम करून देशाच्या विकासात सक्रिय योगदानासाठी तयार करायला शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये सशक्त समन्वय साधणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन विविध क्षेत्रातल्या वक्त्यांनी मुंबईमध्ये केलं. विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या विकास 2025 या अखिल भारतीय पश्चिम क्षेत्रीय विभागवार एकदिवसीय परिषदेमध्ये हे वक्ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामाजिक विकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं नवी दिशा सामुदायिक स्वच्छतागृह उपक्रमाचं कार्यपद्धती मूल्यांकन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या शहरातल्या 60हून अधिक सामुदायिक शौचालयं नवी दिशा उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सुरू केलेल्या ग्रीन सोसायटी उपक्रमात सोसायट्यांसाठी विविध निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण, सोसायटीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचं कंपोस्टिंग, सौर ऊर्जेचा वापर, पावसाचं पाणी साठवणं, सांडपाण्याचं शुद्धीकरण आणि पुनर्वापर यंत्रणा बसवणं या निकषांचा समावेश आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.